आत्ता बघा सध्याला पाठच्या वाजलेल्या आहेत जवळपास 5:30 आणि मी आलोय पाणी द्यायला लिंबोनीला. तर पाठच्या 5:30 वाजता असं वातावरण जरा इकडून सूर्य उगवतो, पण अजून टाईम आहे 5:30 वाजल्या 6-6:30ला सूर्य उगल आणि आत्ता मी लिंबोनीला पाणी देतोय. तर कसं लिंबोनीला चालू पाणी पाठच उठलं लवकर. तर बेंड्याला गेलतो विराजला घेऊन गेलतो, विराजचं बरं आहे आता. तर दीपालीला पण औषध आणलं, ती पण आज घेऊन जातो मी. दीपालीने 2 सलाईन घेतले, आता 3रं सलाईन होईल समजा तिचं. तर पहिले 1 दिवस 2 दिवस 3 दिवस आज 3रं सलाईन तिचं. तर बघतो तिला पण औषध देतो मी नेल्याच्या नंतर आणि विराजला घेऊन जातो. विराज बी 2-3 दिवस राहू शकतो, राहीन तेवढं चांगलंच आहे तिकडं. म्हणजे इकडं दुकानं बघते येत मला आणि तो जर हिजा असला तर मला दुकानसुद्धा बघून देत नाही, थोडा येडावून करतोय. तर त्याच्यामुळे जायचं आहे माहेरी. मी पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर दीपालीला आज जाऊन भेटून येतो, ते पण तुम्हाला मी दाखवतो. मस्त असं दृश्य आहे. आता चाललोय घरी, बघू विराज काय करतो एकदा घरी जाऊन. चल काय झालं, जायचं ना, कोण रडतो? चल ना आता, काय काय आलोय मी. मम्मीकडे जायची ना, चल. तर आम्ही चाललो जामखेडला, विराज आणि मी. कारण 2 दिवस झाले दीपा जामखेडला ॲडमिट आहे. म्हणजे आम्ही 2 दिवस आष्टीकडेच होतो. विराज होता आष्टीला दवाखान्यात आणि दीपा होती जामखेडला. तर आता विराजचं बरं आहे म्हणून आम्ही चाललो आता जामखेडकडं. पहिले 2 व्हिडिओ पाहिले असेल तर लक्षात येईलच. आणि आता जामखेडला जाऊन विराजला तिथं सोडायचं आहे. हां विराज, मम्मी फोन होती ना, फोन लावतो. दर सलाईन देते ना, दर. मस्त वाटतं. चाललो आता घरी, पुढं दीपाच्या घरी चाललो, दीपाला सोडायला आष्ट्याला. विराज बरं आहे का? आता विराजचं बरं आहे आणि आता दीपाचं पण बरं आहे. बरं आहे म्हणलं. ए विराज, दीदी आली आहे. दीपा दीदी आली, जा दीदी वर आली. आली होय. ए उजेड आहे का विराज? तेच थांब. यो यो चल, यो चल हळूहळू पुढेशी. तू नको जाऊ आता, ये चल. नाही चल चल चल, इथंच खेळा तुम्ही सगळे. कसं वातावरण मस्त झालंय हा, घर बिर संध्याकाळचं. विराज तिकडं नको. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आणि इकून बघा कसा सूर्य एकदम कसा उगलेला आहे. आणि तर चला आता काय झालेलं आहे, विराजला आणि दीपालीला त्यांच्या घरी सोडलंय माहेरी. आणि आता मी चाललोय गावाकडं, दुकान उघडायचं आपलं तिकडे. आता काम वगैरे करायचे. दीपाला आणि विराजला सोडलंय, पण विराज आज बी गेला राहिला, निसता लगेच पाठीमागं लागला होता. पाठच उठून आलो. ते म्हणला काका, काका म्हणतो कधी पप्पा म्हणतो आपण जाऊ दोघं जाऊ, मम्मीला राहायची राहून द्या. पण नाही, त्याला घेऊन येऊन इकडं शक्य नाही दुकानात चालवायचं. मग त्याला तिथंच ठेवलंय. आणि बरं आहे आता, तब्येत वगैरे दोघांची बरी आहे. माझी तब्येत कसा बिघडला आहे, पण चला बघू आता घरी गेल्यावर काय गोळ्या बिळ्या खाऊ, गरम पाणी करू. चला. तर विषय असा आहे की सकाळ धरून मी पुन्हा व्हिडिओ बनवलं नाही. जसं मी तिकडून आलो म्हणलं पुन्हा व्हिडिओ बनवायचं विसरलो म्हणजे काय झालं, इथं आलो माझी तब्येत खराब झाली. पुन्हा सकाळ थोडं गिऱ्हाईक दिलं आणि डायरेक्ट झोपलो तर थोडंसं 1-1.5 तास. अचानक गिऱ्हाईकाचा फोन आला की आम्हाला सिष्टीला जायचं आहे पैठणला, आमची गाडी दुरुस्त होईन का? नाही म्हणत होतं, थोडी तब्येत खराब आहे. पण आता ते कस्टमर फिक्स होतं आणि पहिलेही दवाखान्याच्या राड्यात दुकान बंद होतं 1-2 दिवस. आम्ही दवाखाना इकडे तिकडे जाण्यात. तर मग मला नको, तरी गोळ्या खाऊन तसंच गेलो. गिऱ्हाईक जे आलं तर ते गाडीचं काम करावं लागलं मला पूर्ण. तर त्यांना जायचं होतं की पैठणला सिष्टीसाठी. तर मग त्यांच्या गाडीचं काम केलं, पुन्हा दवाखान्यात गेलो, पुन्हा एक इंजेक्शन घेतलं आणि गोळ्या आणल्या. तर मग तसं त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ वगैरे काहीच बनवलं नाही त्याच्यानंतर. तर आत्ता संध्याकाळच्या वाजल्यात 9
आता काय आत्तापर्यंत दुकानात सगळं गिऱ्हाईक दिलं, पण आता जायचंय. सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ आत्ता वाजल्यात 10. म्हणजे काय झालं, रात्री व्हिडिओ बनवला डायरेक्ट सकाळच. तर आत्ता जायचं आष्टीला दुकान उघडायला. सकाळवरून उठलो, इथलं दुकान सर्व पाहिलं. तर सगळं गिऱ्हाईक पाहिल्याच्या नंतर म्हणजे गिऱ्हाईक येत होतं कंटिन्यू. सकाळपासून 10 वाजेपर्यंत गिऱ्हाईक पाहिलं मी. तर आत्ता काय केलं, जेवण केलं आणि गोळ्या घेतल्या. तर कालचा व्हिडिओ पाहिला असेल, कालचं तर माझं पण थोडं दुखतं म्हणून गोळ्या खाल्ल्या. थोडंसं आराम केला. 9 वाजता दुकान बंद केलं, 10 वाजेपर्यंत 1 तासभर आराम केला. आता जायचं आष्टीला. आष्टीला जाऊन थोडंफार दुकान तिथलं उघडून चालू करतो आणि पुन्हा संध्याकाळी 5 वाजता मला ही दुकान उघडायला पुन्हा वापस यावं लागेल. तर चला म्हणलं आता काय कंटिन्यू व्हिडिओ थोडा थोडा करू. काय जीवनात चाललंय धावपळ ही पण मी दाखवतो. अशा पद्धतीने चालू आहे. बरं दुखत आहे म्हणून आराम करून बी चालणार नाही. गोळ्या खाल्ल्या होत्या तर मग कसं तरी गोळ्याच्या पावरने अंधाऱ्या वगैरे येतात नाही का, मग झोप आल्यावर हातपाय. तर मग 1 तासभर गोळ्या खाल्ल्यावर आराम केला की बरं वाटतं. आष्टीला जाऊ, थोडंफार काय असेल काम करू आणि थोडं दुकानाचं पण सामान आणायचं ते मग घेऊ. 5-6 वाजता संध्याकाळी आलं तरी इथलं दुकान उघडायला तरी जमतं. आता दोन्ही दुकानं ॲडजस्ट करायचे, धावपळ तर होणारच आहे. सर्व काही गोष्टी साईडला ठेवून काम करत राहावं लागणार आहे. तर चला मी पुढचं कंटिन्यू अजून दाखवतो. पूर्ण व्हिडिओ बघत राहा. चला निघलोय आष्टीला. ते बघू आता काय बाहेर कसं वातावरण पडलंय. ऊन पडलंय कडक. बाहेर तर एकदम चिक्कार ऊन पडलंय. तरी आता ऊन पडलंय म्हणजे 10:30ला लई ऊन पडत आहे. चिक्कार 11 वाजत येते ना. आता गाडी घेतून जातो आष्टीला. तर चला आता निघालो आष्टीला. आमची कैरी बघा किती खाली, एवढी खाली आहे. 1 2 त्या साईडला पण आहे, 3 इकडं पण दिसतीये. किती खाली खाली कैरी आहे. तर बघा गाया बिया सर्वांचं चाललं इथं. मांजराचा सुद्धा आराम चालला आमच्या इकडे. खाली एक मांजर बी बसले मस्त. कैऱ्यात एकदम हाताला यासारखी. चला निघलो आष्टीला. चांगलंच पडलंय. आता जवळपास बघा 11 वाजून झाल्यात. 11 वाजता सकाळच्या एवढं ऊन आहे काय सांगायचंच नाही, लईच ऊन आहे. चला म्हणलं हळूहळू हळूहळू आपलं निघावं आष्टीकडं. आला रेल्वेचा ब्रिज आमचा, म्हणजे रेल्वेच्या खालून जावं लागतं. रेल्वेचा रोड वरून गेलाय, खाली रेल्वेचा पूल आहे. तर चला रेल्वे आली म्हणून थांबलोय मी इथं. इकडून रेल्वे आली आमची, म्हणजे आली अहमदनगरकडून चालली आष्टीला. तर बघा किती लांब आहे. मस्त वाटतंय रेल्वे. बघा आमच्याकडे रेल्वेच्या पुलापासून रोज अशी रेल्वे जाते. लांबवर आहे बघा किती लांबून आहे. चालली डायरेक्ट आष्टीला. तर हे येते अहमदनगरहून डायरेक्ट आष्टीपर्यंत. पुढं बी चालू झाली असं अशीच चालली बीडला. तर चला आपण रोडवर थांबलो होतो, तवर आली रेल्वे म्हणून मग रेल्वे दाखवायचा प्रयत्न केला मी. तर चला आपलं निघायचं आष्टीला आता. तर ही अहमदनगरकडून आत्ता आलेली आहे, चालली आष्टी तसंच बीडला जाईल असं वाटतंय. चला तर कसा व्हिडिओ वाटला बघा. आणि ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे त्यांनी लाईक करा. आणि जे नवीन पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील, सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ असेच तुम्हाला बघायला भेटतील. तर चला शेवट सर्वांना बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.